नमस्कार मंडळी, जर तुमचे वय 50, 60 किंवा 80 वर्षापेक्षा जास्त असेल आणि रात्री झोपेत अचानक पायात गोळे येणे, पाय जड वाटणे, मुंग्या येणे किंवा सकाळी उठल्यावर चालताना त्रास होणे अशा समस्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा या तक्रारी केवळ वयामुळे होत नाही तर शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळेही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपला व्हिडिओ अगदी छोटासा आहे, त्यामुळे नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा. स्नायू आणि सांध्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही नैसर्गिक बिया आणि मसाले उपयुक्त ठरू शकतात. योग्य आहारासोबत त्यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. तर मंडळी, पहिला पदार्थ आहे तीळ आणि खसखस. सांध्यांमध्ये कडकपणा जाणवत असल्यास किंवा रात्री पायात पेटके येत असल्यास तीळ आणि खसखस उपयुक्त ठरू शकतात. तिळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते, तर खसखस स्नायूंना आराम देण्यास मदत करते. तर मंडळी, अशा पदार्थांचे सेवन नक्कीच तुमच्या आहारामध्ये करा. दुसरा पदार्थ आहे मेथी आणि धने. चालताना लवकर थकवा येत असेल तर मेथी आणि धन्यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. मेथी शरीराची ताकद वाढवण्यास मदत करते, तर धने शरीराला हलके आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. तिसरा पदार्थ आहे कलौंजी आणि बडीशेप. पायात मुंग्या येणे किंवा रक्ताभिसरण कमी झाल्यासारखे वाटत असल्यास कलौंजी आणि बडीशेप यांचा मर्यादित वापर केला जाऊ शकतो. हे घटक शरीराला शांतता आणि आराम देण्यास मदत करतात. चौथा पदार्थ आहे टरबूजाच्या बिया आणि अंजीर. तर मंडळी, टरबूजांच्या बिया या हाडांची मजबूती टिकवण्यासाठी टरबूजांच्या बिया आणि अंजीर हे उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये मॅग्नेशियम असते, झिंक असते आणि नैसर्गिक कॅल्शियमसारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये आढळून येतात. तसेच पाचवा पदार्थ आहे ओवा आणि काळी मिरी. थंडीमुळे सांधे आकडत असतील किंवा पावसाळ्यामध्ये थंडी असल्यामुळे पाय थंड पडत असतील तर ओवा आणि काळी मिरीचा वापर शरीराला ऊब देण्यासाठी केला जाऊ शकतो. फक्त अर्धा चमचा ओवा आणि काळी मिरी तुम्ही घेऊ शकता. ज्यांना उष्णतेचा त्रास असल्यास त्यांनी ओवा आणि काळी मिरी टाळणेच चांगले. सहावा पदार्थ आहे सुंठ आणि लवंग. सांध्यांमधून आवाज येणे किंवा हालचाली करताना त्रास जाणवत असल्यास सुंठ आणि लवंग ह्यांचा मर्यादित प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. या उपायांसोबत काही साध्या सवयी देखील महत्त्वाच्या आहे. ते म्हणजे सकाळी उठल्यावरती कोमट पाणी पिणे न ब्रश करता, तसेच हलका व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि झोपण्यापूर्वी पायांना कोमट पाण्याचा शेक देणे. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणामध्ये आराम मिळू शकतो. तर मंडळी, लक्षात ठेवा, कोणताही घरगुती उपाय हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. समस्या सतत जाणवत असल्यास किंवा तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे हा आवश्यक आहे. तर मंडळी, तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात उपयुक्त वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व तसेच व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व तसेच एक हाईप करायला देखील विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसकट नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.